नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज जायचं आहे पिऊचे कान टोचवायला. आता तुम्ही म्हणता किती वेळा टोचवता, पहिले 2दा टोचवलेत, पण आता तिच्या कानात काहीच नाही. मध्ये तरी कानात दुख झालं होतं, तिचं कान टोचवलं होतं. तर आता बघूया बाबू, तुझं कान बघूया. हे बघा 2 होल आहेत. आता एखादा ह्यातले होल ॲक्टिव्ह करायचे, चांदीची तार काय तरी घालून. आज पिऊला पाजलाय डोस. बघू हातावर कुठं आहे डोस पाजलेला, कुठं कुठं आहे बघू. अरे बापले, डोस पाजला. काय होतंय आपण, दुखतंय काय? नाही त्याचं तेल लावलं पावडर त्या बसू नका म्हणतोय तुम्ही, तर बसता धंद्याला जाऊन तुम्ही. तर तेवढं 10-5 रुपये होते. कशाचं 10-5 लय दुखायला लागलं तर सांगा मला. हो, पावसाच्या भीतीनं पूजाने सगळी कपडे काढून आतमध्ये टाकली, आणि आतमध्ये टाकली की पावसाचं वातावरण गेलं आणि ऊन पडले. कसं ग पूजा तुझं नशीब. पोचलो आपण सोनार दादाच्या दुकानाला. लाईट नाही काय, आता म्हटलं काम होईल का? पण कानात चिपकून गोंड. काय करायचं आहे, पिवडीचं हे पैंजण आहे बरं का मित्रांनो. तर हे पैंजण मोडायचं आहे, बसत नाही तिला. आणि तिला कानातलं चांदीचं करायचं का. चल भाऊ, तुला नवीन पैंजण करायचं आहे. चांगलं नाजूक द्या, म्हणजे कसं तिच्या पायाला शोभल. पिऊ हो बाबू, तुला नवीन पिवड्या हो हो नवीन. कुठलं घालायचं हो को, इथं नवीन नवीन अजून आहेत. ये इकडे, इकडे तुला दाखवतो. इकडे या. हे वाला घ्यायचं, कोणतं घ्यायचं? हे वाला. हां होते मग थोडं, म्हणजे डायरेक्ट गळूनच पडतंय. सर तुझा एक दात पाडतो पिवड्या. 4 केले आता. आकार आ आ आ आ आकार थांबा, ह्याने नाही निघत दात, आपण ह्याने काढू. बघू दात काढतो. हां, आंघोळ करशील का? मम्मीला तारा देशील का? मोबाईल बघशील का? अभ्यास करशील का? शाळेत जाशील का? रडणार का? तुम्ही काय करताय? रडणार का? तिने काहीच करू नाही ना. आपी घेणार का पप्पाचे? घे लवकर. धरावं. हां नाही घेते आपी. घे लवकर लवकर. इकडला गाल चाव लवकर. इकडला चाव लवकर. हां बस, वेळ गुड. घेतला सांग काकाला. घेतला म्हणून आता नाही काय. ते पण मळ बसलाय. काय काय नीट करते पोरीचं. दाखव खडे खडे चांदीचे दाखव. असले का हे लय मोठे झाले, बारीक बारीक खडे. आहे की सोनार काकाला कळतच नाही काय औषधाचं दुकान आहे ते. हो हॅलो 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 हॅलो. लाइट रोबोट में लगती, कैसी लगती? साइड वाला. हो काय ना बाबा, तुझं चालू दे, तुला नाही करू काय म्हणलं. ही बघ, लाईट आली, लाईट. पिऊच्या कानातलं थोडंसं केलं, बारीकच आहे पण छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला पैंजण केलंय, म्हणजे तिचं जुनं पैंजण मोडलं, नवं पैंजण केलं. नव्या पैंजणाला 4,000 एक्स्ट्रा भरायचे होते, पण मी उधार ठेवले दादांना. म्हणलं बघू नेक्स्ट टाइम. आणि तिचं पैंजण संध्याकाळी ते थोडंसं मोठं होतं म्हणून कट करून संध्याकाळी देतो म्हणले ते लगेच. आ सुनबाईला आणतं की बोलत. काय 7:30 लागले मागं काय माहिती मित्रांनो. आता पिहूला पैंजण करून येऊस तर पिवळीचं एक बदाम आणि कृष्णाचा एक बदाम. काय झालं इकडे सांग. अहो मी मगाशी बघितलेलं बदाम होतं. आम्ही सोनार दादाच्या दुकानात जाण्या अगोदर पूजेने कपाटात ना काय केलं, बदम बघितली होती तो. अहो बदमा म्हणजे मी सगळं घेतलंय कपाटातलं, म्हणजे मी जिथं दागिने ठेवते का तिथं मी बघितलं. डबीत होतं ती कृष्णाचं बदाम नाही आठवत, पण पिवळीचं बदाम मला आठवतंय. मगाशी बघितलं तो जाताना. कुठं ठेवलं? आतमध्ये ठेवलं. म्हणजे काय आणि काय आता लागलं माघारी आली तर म्हणलं गळ्यातलं मोडावं म्हणलं, ती वरचं माझं जे होतं ते. मग ती पिवळं म्हणलं कानातलं दुसरं केलं तर करावं म्हणलं, नाहीतर हाय ती रिंगा तिच्या कानात घालावं म्हणून ती 2 घेतलं. आणि पिवचं पैंजण एक घेतलं घुंगराचं. माघारी आलं तर नाही. तेवढं 3 वस्तू घेऊन गेलं. मग परत गाडीत बसून परत ध्यानात आलं, म्हणलं मी कृष्णाचं बदाम बघितलं नाही, म्हणलं कृष्णाचं बदाम कुठं ठेवलंय तू. अहो तिथं आतच ठेवलं होतं, दुसरीकडे कुठंच नाही. मी कृष्णाचं कुठे आहे मग? कृष्णाचंच म्हणलं त्यात हाय का नाही बघावं आणि पिवळीचं म्हणलं. कुठे आहे?
हा पिऊचं म्हणजे त्यांच्या दोघांची मी एकच जागेवर ठेवलं ती एकत्रच घालून ती मग आता कपाटात कसं काय गव्हा नाही कपाटात नाही अख्खा कपाट चाळलं ती कप्पा चाळला तेवढा. पण एक विशेष गोष्ट कृष्णाचं बर तू मागाशी बघितलं पिहूचं आणि माघारी आलं तर पिहूचं गायब. बदमच नाही ते मी विचारत पडली बदम कुठं आहेत मग तुमच्याकडे आलते तुमचा होता फोन चालू. जवळजवळ बदम एक ग्रॅमचे बदम होते. पिऊचं 1 ग्रॅमचं बदाम होतं ती जास्त होतं पिऊचं थोडं. कृष्णाचं किती होतं काय माहित कृष्णाचं माहित नाही मला. डोकं चले ना भूक लागलेली गेली पळून. मला नाहीतर आता सगळे साड्या फेड्या उचकावं लागते. नीट कपाट उचक नको डोक्याला एक तर लय ताण आहे पूजा माझ्या. जा जा अख्खं कपाट खाली कर जा जा ते बदम हुडक. मग अशी पिवळीचं बघितलं आल्यावर गायब झालं. मग कृष्णाचं कुठे आहे पहिलं. तुझ्याकडे सगळं डाग बीग ठेवायला देत असतोय मी गायातलं कुठं बदमन रिंगाण आणि तू जर असा गळपणा केला तर कसं होईल. होतं की मी मगाशी बघितलं मी माझ्या जा हाताने हुडक मला ठेवलं. काय सांगू जा हुडक जा. माझे मी हाताने मला आठवतंय मी त्या कप्प्यात ठेवलेलं बदाम उलट बघितलंय मी वरनं त्या डबीत पिऊचं बदाम. पिऊच्या बदमात खडा आहे बघा पांढरा तसला पानासारखं नाही बाई बदाम तिचं. जा बघ जा नीट तरी बघ. मधनात ना मी दागिने चेक करत असते ध्यानात माझ्या मनात आले की मी चेक करते. जा सगळं कपाट बिपाट बघ जा सगळ्या साड्या बघ तुझ्या ध्यानात नसेल इकडे तिकडे ठेवलेलं असेल गाडीत आणलं होतं का पर्स मध्ये बघ कुठं बघ. अहो तेवढं 3च वस्तू आणलेलं मी माझं मंगळसूत्र पिवड्याचा रिंगा आणि पैंजण. मी आता सगळं कपाट खाली घेते तुम्ही चला वाटलंच तर तिथं माझ्यापाशी चला. काय करतो काय नाही का गाडीत नेलं फिर होतं का आता. नाही मग कुठं गेलं ग पोरे. हा नीट बघ अजून ते आडव्या तिडव्या हाताने बघ. कपाट सगळं खाली घेते रिकामा करते. अर्ध्या तासात कुठं जाईल मी तर काय तू गेल्यापासून घरनं कुठं गेलो नाही. आला असं घरीच झोपलोय. हा आम्ही गेल्यावर तुम्ही बाहेर गेलता घरीच होता. तू गेला की गेलो आणि गट बांधून आणून झोपलं ते उठलंच नाही. घर कुलप लावून गेलता का असंच उघडं ठेवून. कुलूप लावून गेलतो मी. कुलूप लावून गेट उघडं होतं. पण कुलप लावली होते ना. हा आणि फक्त मी झोपल्यावर तेवढं घर नुसतं लोटून घेतलं होतं. झोपल्यावर फक्त घर लोटून हा घेतलं. म्हणजे लावलं नव्हतं. कडे लावतं म्हणलं सवरणे आल्या उठून मला म्हणून मी तसंच ठेवलं घर आणि झोपलं. तुझा फोन आल्यावर झोपलं होतं मी. टॉम्या होता नाही तर तो आम्ही येतच आहे की तो आम्ही बघता की मग उठतो आम्ही रातचं असं नाही दिवसा असं. अर्ध्या तासात फक्त अर्ध्या तासात कुठं जाईन एवढ्यात. गवलं का गवते का. बघ बाबा सगळीकडे पूजा 30-35 हजार रुपयाचा डाग आहे तो. कुठला दुष्काळात 18वा महिना केलाय तो. मी मगाशी बघितलेलं मला चांगलं आठवतंय. काय बघितलं मी काय आहे? बघ इकडं तिकडं कुठं चुकून माकून ठेवलाय का बघ.